साईमाई सकाळ सर्व साई भक्तांनो. तर आज आपण भेटणार आपल्या बाबांना. तर सकाळची वाईब एकदम साईरामांच्या गाण्यांनी फुल वाईब एकदम. आणि सर्व आता साई भक्त फ्रेश होऊन आता लागलेली तयारी करायला. आणि आपण आता सुखाचा प्रवास चालू करणार. आपला शेवटचा दिवस आहे. आता डायरेक्ट आपण बाबांच्या नगरीमध्ये भेटूया संध्याकाळी. तर आता आपण चहा बिहा जाऊन पिऊया मस्त छान असा. आणि नंतर स्वर्ग सुखाच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हे माझे मामा आहेत, त्यांची तयारी झालेली आहे. तर हे माझे दादा आणि आपण जाऊया आता चहा प्यायला. मस्त फ्रेश झालो सकाळी उठून. एकदम 4:30ला उठलेलो, पण मला वाटलं की गरम पाणी भेटेल एवढ्या लवकर उठून. पण तसं नाही झालं, कारण तिकडे जाता जाता अख्खं टोप खाली झालं. तर सकाळ सकाळ मस्त चहाची सोय असते आपल्याकडे. आपले साई बंधू मस्त साईमाई सकाळ आणि आपल्यासोबत मस्त आपला चहा आपण पिऊया. तर चहासाठी आपल्याला खारी टोस्ट सर्व आहे इकडे. हे आपले घटन भाऊ सकाळ एकदम लवकर उठतात, हे सर्वांच्या आधी आणि सर्वांना उठवतात. सुखाच्या प्रवासाला परत सुरुवात झाली. आज आपला शेवटचा दिवस आणि वर्षभर वाट पाहून आतुरतेनं वाट पाहणारे आपले साई भक्त आज आपल्या बाबांना मिळणार आहेत. तर प्रत्येकाच्या मुखातून साईचं नाव येत आहे. प्रत्येक पावलावर आपल्याला साई दिसत आहेत आणि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपल्याला साईचा चेहरा दिसत आहे. आणि सर्व एकदम साईचं नाव घेऊन घेऊन पायी शिर्डीला जात आहेत. साईराम. आपण साईच्या नगरीत पोहोचणारच आहोत. पण आनंद पण होतोय पण आणि थोडंसं मन उदास पण आहे, कारण आता स्वर्ग सुखाचा प्रवास आमचा संपणार आहे आणि परत 1 वर्ष वाट बघावी लागणार आहे आम्हाला. ओम साईराम, ओम साईराम. साईराम. तर आपण इकडे रस्त्यात जाता जाता बोरं मस्त भेटलेले आहेत. आपण खात खात जाऊया. बघा पायी पायी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण या, तुमच्यासाठी पण ठेवतो. खूप छान अशी बोरं. आणि आपल्याकडे तर अजून झालेली पण नाही, पण इकडे नाशिकमध्ये तर खूपच झालेले आहेत बोर. सर्व साई भक्त पोहोचले आहेत आपल्या इकडून. आता मंदिरात 3 किलोमीटरचा सुखाचा प्रवास राहिलेला आहे. तर इथे आपली आता थोडीशी एक आरती होईल. त्याच्यानंतर आपण मंदिरात दर्शनाला बाबांच्या भेटीसाठी जाऊया. देवळा बाहेर भरली लवळाई. खंडोबाच्या या देवळा बाहेर भरली लवळाई. माळसामध्ये पुजारी बसले आओ आओ साई. साई साई साई. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार.
काल व्हिडिओ काढायचा होता पण मला तर माहिती आहे इकडे मोबाईल अलाउड नाही मंदिरामध्ये, त्याच्यासाठी कालचा ब्लॉग आपला अंधार आलेला म्हणून आज पूर्ण झालेला आहे. आम्ही सकाळ सकाळ मस्त दर्शनासाठी आले तर सर्व मस्त फिरले आणि आता पुढच्या वर्षी आपण भेटूया. ओम साईराम.